सगळ्या आयांना पडणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्याला काय द्यायचं, तेही पौष्टिक असलं पाहिजे, मुलांना आवडलं पाहिजे, वेगळं काहीतरी पाहिजे. मुलांना सतत काहीतरी वेगळं हवं असतं आणि आपली धडपड असते की मुलांच्या पोटात काहीतरी पौष्टिक गेलं पाहिजे. 2 बीट मी घेतलेले आहेत इथे, धुवून घ्यायचे आहेत पहिल्यांदा. बीट धुतल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे. 2 बीट मी पूर्ण इथे वापरत नाही आहे, यातलं 1 आणि अर्ध बीट मी यामध्ये वापरणार आहे. साल काढल्यानंतर या बीटचे मोठे मोठे तुकडे एका कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला एकदम मऊ असं शिजवायचं नाही आहे, फक्त याची मी एकच शिट्टी करून घेणार आहे. अगदी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये. हे पाणी आपल्याला नंतर जास्ती वापरता येत नाही, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही. थोडंसं पाणी घालून हाय हीटवरती फक्त मी याची एक शिट्टी करून घेणार आहे. बीट तुम्हाला कुकरमध्ये नसेल शिजवायचं तर पातेल्यात अगदी थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकता किंवा चाळणीवरती ठेवून वाफवून जरी घेतलं तरी चालेल. इथे मी पनीर घेतलं आहे. शक्यतो पनीर मी घरी बनवलेलंच वापरते. आठवड्याचं पनीर मी एकदा बनवून ठेवते. बनवलेलं असेल की ते पटकन वापरता येतं. आता हे पनीर किसून घ्यायचं आहे. पनीरऐवजी तुम्हाला चीज पाहिजे असेल तर चीज पण तुम्ही इथे वापरू शकता, पण चीजपेक्षा कधीही पनीर पौष्टिक, त्यामुळे पनीर मी इथे घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. कुकरची एक शिट्टी झाली आहे, मी याचा गॅस बंद करते आहे. कुकर आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. पनीरमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे मी. बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडासा कांदा एकदम बारीक कट केलेला, तुम्हाला नसेल घालायचा कांदा नाही घातलात तरी चालेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मीठ मसाले या पनीरला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. यामध्ये आपण चाट मसाला घातला आहे, त्यामुळे हे स्टफिंग आहे ते एकदम चटपटीत असं होतं. बीट शिजलं आहे, हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरला मी हे फिरवून घेणार आहे. बीट शिजलेलं जे कुकरमधलं पाणी आहे ते मी तसंच बाजूला ठेवते आहे, ते फेकून द्यायचं नाही आहे. हे बीट आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक केल्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे. 2 मोठे चमचे दही मी यामध्ये घालते आहे. तुम्हाला दही नसेल घालायचं, पाणी घातलं तरी चालेल, पण एकदम छान असं बारीक हे मी वाटून घेतलं आहे दही घालून. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. या बीटच्या मिश्रणामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. बेसन घालायचं आहे यामध्ये. 1 कप बेसन आणि पाव कप यामध्ये गहू पीठ घालते मी. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 2 चमचे कच्चं तेल घालायचं आहे. ओवा घालायचं आहे पाव चमचा. बीट शिजलेलं जे कुकरमधलं पाणी होतं ते पाणी मी यामध्ये घालते आहे. सुरुवातीला एकदम सगळं पाणी न घालता थोडंसं पाणी मी आधी घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्स करत करत आपल्याला बाकीचं पाणी घालायचं आहे. बीट शिजलेलं बाकीचं जे पाणी आहे ते देखील मी यामध्ये घातलं आहे आणि वरून अजून पाणी घालावं लागतं आहे, त्यामुळे साधं पाणी पण मी यामध्ये घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे. एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. यात सोडा इनो काही वापरायचं नाही आहे. मस्त असं हे मिश्रण मी बनवून घेतलं आहे. डोशासाठीचं जसं पीठ असतं त्या पद्धतीने बनवून घेतलं आहे. जास्त सैलही नाही आणि जास्ती दाटसरही नाही. आता इथे मी डोसा पॅन गरम व्हायला ठेवला आहे. याच्यावरती तेल पुसून घ्यायचं आहे. तेल पुसल्यानंतर ते टिश्यूने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तेल जास्ती राहता कामा नये. आता याच्यावरती हे पळीने बॅटर सोडून घ्यायचं आहे. 1.5 पळी मिश्रण मी यामध्ये घातलं आहे. या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये याचा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. या तव्यावरती जर जास्ती तेल राहिलं तर डोसा व्यवस्थित पसरला जात नाही. या पद्धतीने मी हे बनवून घेते आहे. जास्ती पातळ बनवायचा नाही आहे, थोडासा जाड असाच ठेवला आहे मी. गॅसची हीट हाय केली आहे. थोडासा वरून सुकला आहे असं वाटल्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. नॉनस्टिक पॅनवरती मी हा बनवला आहे, त्यामुळे पटकन निघतो. वरून थोडासा शिजला आहे असं वाटल्यानंतर एका बाजूला मी याच्यावरती थोडंसं टोमॅटो केचप लावते आहे.
डोसा वरून सुकला की गॅसची हीट आपल्याला अगदी कमी करायची आहे. डोसा बनवत असताना गॅसची हीट मोठी ठेवायची. डोसा थोडासा शिजला की गॅसची हीट कमी करायची आणि टोमॅटो केचप लावायचं. आता याच्यावरती मी किसून घेतलेलं पनीर घालून घेते. आपण जे स्टफिंग अगोदर बनवून घेतलं आहे ते घालायचं आहे आणि डोशाची जी एक बाजू आहे ती याच्यावरती टाकून घ्यायची आणि एक अर्धा मिनिट फक्त हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. मस्त कलरफुल असा हा डोसा दिसतोय. बघता क्षणी मुलांची खायची इच्छा होईल. कलरफुल आहे, शिवाय अतिशय पौष्टिक आहे. हा डोसा आता मी काढून घेतेय. हा गरम असताना डब्यामध्ये भरायचा नाही. मी अशा पद्धतीने एका जाळीवरती हा डोसा काढून घेतेय आणि तो पूर्ण थंड झाल्यानंतर मग तो डब्यामध्ये भरायचा आहे. याच पद्धतीने मी अजून एक डोसा बनवून घेतेय. पनीरऐवजी तुम्ही चीज पण इथे वापरू शकता. कलरफुल, चविष्ट आणि पौष्टिक असा हा आजचा टिफिन तयार आहे. अशाच अजून टिफिन रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा. आजचा टिफिन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.